भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीची सायकलवरून जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यास धडक बसल्याने झालेल्या अपघातात विद्यार्थी जखमी झालाय. अपघात मंगळवार दिनांक 8 रोजी सायंकाळी 6:15 सुमारास मिरज तालुक्यातील तुंग येथील दिलीप कापसे यांच्या घरासमोरील रस्त्यावर घडलाय. यामध्ये वरद रावसाहेब कदम वय वर्ष 14 राहणार तुंग हा जखमी झाला आहे. याबाबत रावसाहेब बाळकृष्ण कदम राहणार मगदुम गल्ली तुंग यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी रावसाहेब यांचा मुलगा वरद हा सायकलवरून तुंगहून कृष्णानगर येथे शिकवणीसाठी निघाला होता. तो दिलीप कंसे यांच्या घरानजीक आला असता समोरून दुचाकीवरून क्रमांक MH12 UE 4224 जळण घेऊन जाणाऱ्या शुभांगी सुरेश चव्हाण वय वर्ष 22 हिने त्याला जोरदार धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. याबाबत विचारणा केली असता संशय शुभांगी चव्हाण, सौरभ सुरेश चव्हाण वय वर्ष 25, वैशाली सुरेश चव्हाण वय वर्ष 42 सर्व राहणार खंडोबा मंदिर पाठीमागे तुंग यांनी फिर्यादी रावसाहेब आणि त्यांची पत्नी नम्रता यांना मारहाण केल्याची फिर्यादीत नमूद झाले. पोलिसांनी तिघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी तुंग.